अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्या आहे शनी जयंती. वैशाख अमावस्येला आपण शनी जयंती म्हणून साजरी करत असतो. शनी महाराजांचा उद्या जन्मदिवस आहे. शनी महाराज हे शिस्तीचे देवता आहे, न्यायाचे देवता आहे, कर्माचे देवता आहे. तुमचं ज्या पद्धतीने कर्म आहे त्या पद्धतीने शनी महाराज तुम्हाला दर्शन देत असतात आणि त्याच्या बरोबरच ज्या पद्धतीने तुमचे कर्म आहे त्याच्याच बरोबर ते तुम्हाला त्याच पद्धतीने ते तुम्हाला फळ सुद्धा देत असतात. उद्या शनी महाराजांची कृपा आपल्यावर असावी. कारण आता कोणाला पणवती किंवा ढय्या साडेसाती चालू असेल तर नक्कीच त्यांनी शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. आता ज्यांच्या जवळपास शनी मंदिर नाही आहे किंवा जे शनी महाराजांच्या मंदिरात जाऊ शकत नाही, काळे तिळीचं तेल अर्पण करू शकत नाही, काळे तीळ अर्पण करू शकत नाही, ते नक्कीच त्यांनी दान सुद्धा करावं. पण जर तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर नक्कीच ह्या दिवशी म्हणजेच उद्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला थोडं तिळीचं तेल अर्पण करायचं आहे. होय, ज्या पद्धती आपल्याला पिंपळाच्या झाडाला स्पर्श नाही करायचा आहे त्याच्या मुळाशी दिवसभरात कधी पण तुम्हाला अगदी थोडंसं तेल, म्हणजे म्हणतो ना की 2-3 चमचे मोठे जे आपण नाश्त्यासाठी वापरतो किंवा एखादी अशी डबीभर एवढं तेल तुम्ही पिंपळाच्या मुळाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेल अर्पण करायचं आहे आणि ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे कधी करायचं तर उद्या तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. अगदी प्रदोष काळापर्यंत केलं तरी चालेल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की शनी महाराजांची कुठली सेवा करायची, उपाय करायचा, ते आपण बघितलं आहे. आज त्याच्याच बरोबरचा एक महत्वाचा उपाय ह्या दिवशी म्हणजे अर्थात वैशाख अमावस्या सुद्धा असणार आहे. तर पिंपळाच्या झाडाजवळ सुद्धा तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे. म्हणजे तिळीचं तेल असेल किंवा साधं तेल जरी असलं तरी त्याच्यामध्ये काळे तेल टाकून तुम्हाला दिवा लावायचा आहे. तुम्ही कणकेचा लावला तर अतिउत्तम. कणकेचा ज्या पद्धतीने कणिक भिजून आपण दिवा बनवतो तो दिवा तुम्ही लावू शकता. बरेच लोक पणती पण लावतात, पण तुम्ही कणकेचा लावला तर अतिशय उत्तम. पितरांना जेव्हा दिवा लावत असतो तेव्हा तो कणकेचाच लावायचा असतो. पण आता ज्यांना नाही शक्य होत तर बरेच लोक मग काय करतात, मंदिरा म्हणजे तिकडे झाडाजवळ जातात आणि मग एखादी पंती घेऊन जातात. आपल्याच घरातली पंती घेऊन जा आणि तिळीचं तेल असेल तर ते टाका, नाहीतर घरातलं साधं तेल असेल त्याच्यामध्ये काळे तीळ टाका आणि दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावा. शक्यतो तिळीच्या तेलाचा म्हणजे पितरांसाठी जो दिवा लावत असतो आपण तो आपल्याला जो काही तिळीचं तेल आहे आणि त्याच्याच बरोबर तर शक्यतो आपल्याला कणकेचाच दिवा बनवायचा आहे आणि तो आपल्याला जे काही पिंपळाचं झाड आहे त्याच्या जवळ त्याच्या खाली दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे. वात सरळ वात घ्यावी, 2 वाती मिळून एक वात बनवायची. घरातून दिवा लावायची गरज नाही, तिथे गेल्यावरच दिवा लावा आणि आपणही दक्षिणेला तोंड करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि पिंपळाच्या झाडाला मुळाला जेव्हा तुम्ही तेल अर्पण करता तेव्हा ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. कारण सगळेच लोक शनिदेवाला म्हणजे आता आपल्याकडे काही ठिकाणी असं आहे की बायका शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन तेल अर्पण करत नाही. आजही आपण जेव्हा शनी शिंगणापूरला जातो तेव्हा अखंड महिला आहे ज्या 1.25 लिटर तेल घेतात आणि जाऊन शनिदेवांना अर्पण करतात. आता हा प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे. ज्याला जसं वाटतं त्याने तसं करावं. तुमची जर इच्छा आहे, जवळपास जर काही जणांचं मंदिर नाही आहे, नाही जाऊ शकत तर तुम्ही पिंपळाच्या मुळाची सुद्धा अर्पण करू शकता. आता ताई आमच्याकडे शनी महाराजांचं मंदिरच नाहीये, दूरपर्यंत मंदिर नाहीये, मग अशा वेळेस काय करावं तर लक्षात घ्या. अशा वेळेस तुम्ही मारुती रायाच्या मंदिरात जाऊन तुम्ही तिकडे तिळीचं तेलाचा दिवा लावून तुम्ही हनुमान चालीसाचं पठण करू शकता. घरातही ज्यांना मंदिरात जाऊन सगळ्या सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी घरात 11 वेळा हनुमान चालीसा 1 वेळा म्हणू शकता. बघा 11 वेळा एखादी सेवा केली तर त्याचं फळ किती मिळतं आणि 1 वेळा सेवा केली तेव्हा त्याचं फळ किती मिळतं हे सगळं आपल्यावर आहे. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. शनी जयंती, शनी महाराज हे न्यायाचे, संयमाचे, शिस्तीचे देवता आहे. आपण कसे आहोत, काय आहोत, प्रत्येकाचा लेखाचोखा हा परमेश्वराकडे असतो आणि आपण जगाला कितीही चांगुलपणाचा आवडला तरी आपण कसे आहोत ते देवाला माहिती असतं आणि त्याच पद्धतीने देव आपल्याला त्याचं फळ देत असतं. पण 7.5 पणवती असं म्हटलं तर लोक घाबरतात, तर खरं तर काहीच घाबरायचं नाही. कारण तुमचे कर्म चांगले असेल, तुमची सेवा चांगली असेल, तुमचा विचार चांगला असेल तर 7.5 पणवतीमध्ये सुद्धा लोकांचे कामं झालेले आहे. उलट लोकांचं आयुष्य घडलं आहे. लोकांना आयुष्यात एवढं
मोठं अचिव्हमेंट मिळालं आहे की त्यांनी कधी विचार पण केला नव्हता. आणि ज्यांना साडेसाती आहे, पणवती आहे, ढय्या आहे, त्यांनी आवर्जून दर शनिवारी शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घ्यावं. बरेच लोक या साडेसातीच्या काळामध्ये ना शनिवारचा उपवास धरतात, म्हणजे दिवसभर काही खात नाही, फलहार वगैरे घेता आणि संध्याकाळी आपल्याला आपण जे आहे ते खाऊ शकतो. शनी जयंतीच्या दिवशी काल सांगितल्याप्रमाणे मांसाहार करू नका किंवा वाईट वंगाळ बोलू नका, चुकीचं आपल्याकडनं घडणार नाही याची काळजी घ्या, खोटं बोलू नका असं सांगितलंय. कारण ह्या गोष्टी कधी ना कधी आपल्याकडनं घडतात. का आता एखादी गोष्ट जर खरंच चांगल्याच गोष्टीसाठी आपण खोटं बोललं आणि ते परमेश्वराला माहिती असतं, तर त्याने पण एखाद्याला फसवणं किंवा एखाद्याचा अपमान करणं ह्या कारणासाठी जर आपण खोटं बोलत असेल तर त्याचा कुठेतरी प्रभाव आपल्या पत्रिकेवर पडतो. आणि बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं, हे जे 9 प्लॅनेट आहे, हे जे काही 9 ग्रह आहे ना, तर हे 9 ग्रह कधी ना कधी कोणाचे खराब होतात, कोणाचे चांगले असतात. काही ग्रह कोणाचे चांगले असतात, काही ग्रह कोणाचे खराब असतात. मग आपण बऱ्याच वेळा मग ब्रेसलेट घालणं किंवा नवग्रह यंत्र वगैरे ह्या गोष्टी ठेवतो. पण मी तुम्हाला खरंच आज सांगते, फक्त नित्यसेवेमध्ये नवग्रह स्तोत्र वाचा. 9 ग्रहाचं प्रत्येक ग्रहाचं एक एक स्तोत्र आहे, ते तुम्ही नित्यसेवेमध्ये वाचा. बघा काय अनुभव येतो. खूप चांगला अनुभव तुम्हाला मिळेल. एखादे यंत्र वगैरे देवघरात ठेवायचं आणि खूप महागाच्या वस्तू घेण्यापेक्षा ग्रह स्तोत्र इतकं सुंदर आहे. रोज नित्यसेवेमध्ये जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही पठण करा. आता या संदर्भात ना व्यवस्थित व्हिडिओ मी नक्की करेन, पण आज मी तुम्हाला उद्या पण सांगेल. नक्कीच नवग्रह स्तोत्रमचं तुम्ही पठण करा. नक्कीच आयुष्यात हळूहळू चांगले चांगले परिणाम बघायला आपल्याला मिळतील. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सांगते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.